नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपण इथं बघत आहोत आता जे आपण ह्याच्या आधी 2 क्लासेस घेतले. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण इथं पूर्ण ब्लाऊज वर्क स्टार्ट टू एंड बघणार आहोत. पहिल्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मार्किंग कसं करायचं. त्यानंतर आपण चेन स्टिच बघितली आणि आता इथं आपण चेन स्टिचच्या बघू शकता मी इथं 3 लाईन कंप्लीट केलेल्या आहेत आणि आता आपण इथं जे शुगर बीट्स आहेत त्याचं आपण करून घेणार आहोत. तर शुगर बीट्सची पहिली आपण जी आहे ती पहिली लाईन शुगर बीट्सची आपण इथं करून घेणार आहोत. ठीक आहे. तर इथं बघू शकता मी कॉटनचा जो आहे थ्रेड आहे तो कॉटनचा थ्रेड घेतलेला आहे आणि ही जी नीडल आहे ही नीडल मी शुगर बीट्सनं भरून घेतलेली आहे. तर आता आपण खाली दोरा तो आहे तर खालच्या बाजूनं हा एक गाठ मारून घेतलेली आहे आणि वरून आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण काय करायचं, वरच्या बाजूनं धागा बाहेर काढून घ्यायचा त्या नीडलनं. ठीक आहे. हे बघा अशा प्रकारे आपण इथं हा धागा काढून घ्यायचा. त्यानंतर ना मी आधी पण तुम्हाला ह्याच्या पहिल्या पण तुम्हाला ज्यावेळेस मी स्टिचेस शुगर बीड्सचं तुम्हाला शिकवत होते त्यावेळी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही शुगर बीड्स सोडता तेव्हा सुरुवातीला 2-2 शुगर बीड्स सोडायचं आणि शुगर बीड सोडल्यानंतर ना खालच्या बाजूने धागा ओढून घ्यायचा, जेणेकरून तुमचं जे वर्क आहे हे लूज पडत नाही आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित असं फिनिशिंग येतं. बघा एकदम सावकाश तुम्हाला मी सांगते इथं. एकदम सावकाश असं हळू 2-2 शुगर बीट सोडून त्याच्यामध्ये छान असं वर्क करून घ्यायचं, म्हणजे किती फिनिशिंग छान येते तुम्ही बघू शकता. अशा प्रकारेच जास्त सोडलं की ते मग तुमच्या धागा जे मणी असतात ते इकडे-तिकडे हलतात आणि मग त्याला छान असं फिनिशिंग येत नाही. हे मी तुम्हाला आधी पहिल्या सुरुवातीच्या क्लासपासून जेव्हापासून आपण शुगर बीट्सचं वर्क शिकतो तेव्हापासून मी तुम्हाला ही ट्रिक सांगत आलेली आहे आणि वेळोवेळी तुम्हाला मी हे सांगत येते. तर इथं बघू शकता आपण काय करायचं, व्यवस्थित अशी ही सुई भरून घ्यायची पूर्ण परत शुगर बीड्समध्ये आणि त्यानंतर ना हळूहळू 2-2 शुगर बीट्स सोडायचे त्याच्यामध्ये. आणि मी आधीवर सांगायचं विसरले, म्हणजे जर का खरंच तुम्हाला तुम्ही आत्तापर्यंत मी जे तुम्हाला शिकवलं त्याचं तुम्ही केलं असेल व्यवस्थित त्याचं रेग्युलर प्रॅक्टिस, तर तुम्ही माझ्याबरोबरसुद्धा असंच एक स्वतःचा ब्लाऊज तुम्ही करायला घेऊ शकता, की जेणेकरून ब्लाऊज तयार करताना तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही मला त्यावेळेस कमेंट करून त्या व्हिडिओमध्ये विचारू शकता. म्हणजेच मी तुम्हाला लगेच त्याचं तिथल्या तिथं तुम्हाला लगेच कमेंट्स बघितल्यानंतरने मी तुम्हाला त्याचं जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तिथे त्याचा आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. तर इथं बघा अशा प्रकारे आपण हे 1-1, 2-2 असे शुगर बीट सोडून आपण हे कंप्लीट केलेलं आहे. अशा प्रकारे आता ही आपण पूर्ण पहिली एक लाईन जी आहे शुगर बीटची ही कंप्लीट करून घेणार आहोत. ठीक आहे. बघा मी ज्यावेळेस शुगर बीट सोडते तेव्हा धागा पूर्ण खालून खेचून घेते, त्यामुळेच त्याला छान असं फिनिशिंग येतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे कापड तुमच्या रिंगला लावलेलं आहे ते एकदम टाईट आणि व्यवस्थित बसलं असेल तर तुमचं वर्कसुद्धा छान येतं. याच्या रिलेटेड अजून कुठल्या ताईंचं काही जरी प्रश्न असतील तर ते तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता. सुई पकडताना सुद्धा व्यवस्थित पकडायची, वरती काढताना छान अशी राऊंड ह्याच्यामध्ये ती फिरवून घ्यायची. म्हणजे आपली जी सुई आहे ते त्या कापडामध्ये अशी अडकत नाही. जास्त असे शुगर बीट सोडायचे नाहीत. थोडे सोडायचे. अगदी तुम्ही प्रॉपर तुमचा हात बसला तरीसुद्धा तुम्ही 1-2 शुगर बीट्स त्याच्यामध्ये सोडायचे, म्हणजे वर्क छान दिसतं ते. तर इथं बघू शकता हे अशा प्रकारे आता मी हे पूर्ण जे वर्क म्हणजे वरनं जो सर्कल आहे पाठीमागचा बॅक नेक हा मी आता कंप्लीट करून घेते.
तर इथं बघा, एक बीड सोडायचा, खालून धागा खेचून घ्यायचा, परत त्याच्यामध्ये एक बीड सोडायचा. एक बीड सोडूनच तुम्ही इथं जे आपले 4 चे बीड्स आहेत त्याची एक आपण पूर्ण लाईन कंप्लीट करून घेणार आहोत. व्यवस्थित काळजीपूर्वक बघा मी कसं त्याच्यामध्ये 1 बीड्स आपण सोडतोय ते. ठीक आहे? आणि जर का तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल धागा वगैरे हे करताना, तर एकदम सावकाश धागा राउंड अशी आपली नीडल फिरवायची आणि मग धागा वरती काढायचा. तर त्यानंतर तुमचा धागा त्याच्यामध्ये अजिबात अडकणार नाही. आता तुम्ही हे बघू शकता फिनिशिंग कसं आहे त्याचं. एक शेजारी एक असे व्यवस्थित एकसारखे ते बसलेले आहेत. कुठेही त्याच्यामध्ये डिस्टन्स नाही आहे किंवा हललेले नाही आहेत आपले जे 4 चे बीड्स आहेत ते. तुम्हीही अशाच प्रकारे एकदम छान करायचं. ठीक आहे. तर आता इथे बघा, एक सोडायचा, धागा खेचून घ्यायचा, परत एक सोडायचा. व्यवस्थित करायचं, गडबड करायची नाही, सावकाश आपलं. तर अशा प्रकारे तुम्ही सुंदर असे हेच तुमचं फिनिशिंग जे मेन असतं ना आपलं बॉर्डरचं, ही आपली बॉर्डर पहिली चेन स्टिच आपली जी थ्रेडची असते, जरी थ्रेडची त्याची, त्यानंतरनं शुगर बीड आणि त्यानंतरनं 4 चे बीड. ही जी तुमची बॉर्डर बनणार आहे त्या बॉर्डरवरती तुमचं पूर्ण ब्लाऊजचं फिनिशिंग आणि पूर्ण लूक त्याच्यावरती डिपेंड असतं. त्यामुळे ते महत्त्वाचं असतं. तुमचं हे जर चुकलं ना, चुकलं म्हणजे की तुमचं जर हे का ओबड-धोबड आलं, त्याला व्यवस्थित असं फिनिशिंग नाही आलं, तर तुमचं तुम्ही पूर्ण बाकीचं वर्क किती सुंदर करा, ते दिसताना एकदम असं सुंदर दिसणार नाही. त्यामुळं बेसिक आपण काही गोष्टी असतात त्या व्यवस्थित काळजीपूर्वक करायच्या असतात. ठीक आहे? तर ज्यावेळेस तुमची सुई अशी अडकत राहते कापडामध्ये, त्यावेळेस ते 1-2दा बाजूचं तुमचे कुठं कापड असेल तिथं तुम्ही फिरवून घ्यायची. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण दाखवलेलं आहे. ती हातामध्ये राउंड फिरवून त्याला थोडंसं त्याचं पुढचं जे टोक आहे, ते एकदम थोडंसं शार्प असतं. ते थोडंसं त्याला धात्याची कमी होते. ठीक आहे? तर जसं मी शुगर बीटचा पूर्ण एक राउंड करून घेतला, तसंच आता आपण 4 च्या बीटचा पण राउंड करून घेणार आहोत. आता इथे तुम्हाला बघू शकता तुम्ही आपण 4 चे बीट्सच हे कंटिन्यू करत आहोत. इथे तुम्हाला एक ट्रिक सांगते कसं करायचं असतं. तर शुगर बीट्स जे एकदम छोटे-छोटे असतात त्यामुळे आपण त्या डब्यामध्ये किंवा त्याच्या पाऊचमध्ये ओतून ते आपण निडलमध्ये भरून घेतो. पण हे तुमच्याकडे जे 4 चे बीड असतात ना त्याच्यासाठी सांगते ते ते ह्या ज्या लाईन्स असतात आपल्या दोऱ्यामध्ये जे बीड्स असतात ते कुठल्याही डब्यात काढून घ्यायचे नाहीत. हे असेच आपलं जे धागा असतो त्या धाग्याला तसेच ठेवायचे आणि जेव्हा तुम्हाला वर्क करायचं आहे तेव्हा ते सुई जी असते ती त्याच्यामध्ये आतमध्ये घालून ते जे बीड्स असतात त्या सुईमध्ये भरून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. त्याच्यात वेळ तुमचा जाणार नाही. ह्याच्यामध्ये तुमचा वेळ खूप वाचतो आणि तुमचं वर्कसुद्धा व्यवस्थित होतं. कारण कसं असतं शुगर बीट्स हे तुम्ही ज्यावेळेस त्याच्यामध्ये भरत असता त्यावेळेस ते ऑटोमॅटिकच शिरतात. पण हे जे 4 चे बीड्स असतात ते त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक शिरत नाही. ते तुम्हाला 1-1, 2-2 असे हातावर घेऊन भरावे लागतात. त्याच्यापेक्षा तुम्ही आहे तसेच ते ठेवून लाईन्स तुम्हाला ज्या वेळेस तुमचं वर्क करायचं त्याच्या वेळेस फक्त त्या धाग्यामध्ये ते नीडल घालून तुम्ही ते वर्क कंप्लीट करू शकता. ह्यानं तुमचा वेळ पण वाचेल आणि वर्क पण पटपट कंप्लीट होईल. तर ही ट्रिक महत्त्वाची लक्षात ठेवायची. हे जे बीड्स असतात हे त्या धाग्यामधून काढून घ्यायचे. नाहीतर बघा असा हा धागा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही सुई अशी घालून घ्यायची आणि सुईमध्ये जेवढे लागतील तेवढेच भरून घ्यायचे. म्हणजे तुमचे धाग्यामधून जे मणी इकडे-तिकडे पडतात ते पण वायाला जाणार नाहीत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता आपण ही पूर्ण जी लाईन आहे ही कंप्लीट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे इथं बघू शकता आपली जी 3 जी बीड्स आहे ती पण आपण लाईन आता कंप्लीट करून घेतलेली आहे. त्यानंतरनं त्याच्या बाजूनं परत आता आपण शुगर बीड्सची एक तिसरी लाईन आपण कंप्लीट करून घेणार आहोत. तर जशी आपण पहिली लाईन शुगर बीड्सची कंप्लीट केली तशीच ही जी आहे शुगर बीडची तिसरी लाईन ही पण आता आपण कंप्लीट करून घेणार आहोत. सेम तसंच करायचे. जास्त गडबड नाही करायची. थोडंसं अंतर ठेवायचं. जास्त डिस्टन्स नाही दोन्हींमध्ये ठेवायचं.
जे 4 mmचा बीड्स आणि बाकीच्या त्याच्या शेजारच्या 2-2 शुगर बीडच्या लाईन आहेत, ह्या तिन्हींमध्ये जास्त गॅप नाही पाहिजे, त्यावेळेसच ते छान येईल. बघा हे फिनिशिंग किती सुंदर दिसते बघा. अशा प्रकारेच तुम्ही तुमचा अशा प्रकारेच वर्क करून तुम्ही तुमचा सुंदर ब्लाऊज बनवायलाच घ्या, जेणेकरून माझ्याबरोबर सुद्धा तुमचा हा ब्लाऊज कंप्लीट होऊन जाईल. जशी तुम्हाला ट्रिक सांगितली आहे तशाच तुम्ही पण व्यवस्थित वर्क करा. काही बेसिक ट्रिक आहे त्या लक्षात ठेवा, बाकी काही नाही. बाकी सगळं सोपंच आहे. तुम्ही त्या प्रॅक्टिस केलं असेल तर तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. आता इथे बघू शकता मी ती पूर्ण लाईन कंप्लीट करून बाजूनं पण बुट्ट्या तयार केलेल्या आहेत. आता ह्याचा तुम्हाला मी जो व्हिडिओ आहे तो दाखवला नाही, कारण त्याचं एक कारण होतं. मला हा जो ब्लाऊज होता तो ऑर्डर होती आणि ती मला खूप अर्जंट होती. म्हणून हे बॅक नेकला मी तुम्हाला हे बुट्ट्या करायला व्हिडिओ बनवायला मला काही टाईम मिळाला नाही. तर मी त्याच्यासाठी माफी मागते. पण ह्याच्या बुट्ट्या कशा बनवल्या हे तुम्हाला मी त्याचा हँडवरती जेव्हा वर्क करेन तेव्हा नक्की दाखवेन. इथं फक्त मी ह्या ज्या टिकल्या आहेत ह्या चिटकवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या बाजूनं शुगर बीड्स जसं आपण बुट्टीला करतो तसं केलेलं आहे. तर ते तुम्हाला मी परत ह्याच व्हिडिओमध्ये म्हणजे आता ह्याची जी स्लीव्ज बनवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी नक्की दाखवेन की ते कसं करायचं आहे. हे थोडंसं मला अर्जंट होतं, त्यामुळे मला हे पटपट करायसाठी मी काय याचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे. ठीक आहे. तर काही हरकत नाही. तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ आत्ता म्हणजे नक्कीच दाखवेन हे कसं केलेलं आहे. फक्त तुम्हाला ओरली सांगते, त्या ज्या टिकल्या आहेत पांढऱ्या व्हाईट कलरच्या जे डायमंड आहेत ते मी अर्धा सेंटीमीटरचा मेजरमेंट घेऊन ते आधी फॅब्रिक ग्लूनं चिटकवून घेतलेलं आहे. थोडा वेळ त्याला सुकून दिलेलं आहे आणि सुकल्यानंतर परत मग मी शुगर बीटनं त्याला सर्कलनं वर्क केलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जो स्पेस राहिलेला आहे त्या स्पेसमध्ये मी सिक्वेन्स, शुगर बीट्स आणि 3 mmचा मनी असं करून छोट्या-छोट्या बुट्ट्या त्याच्या मधोमध केलेल्या आहे. ठीक आहे. तुम्हाला जर जमलं तर तुम्ही ट्राय करा. जर नाही जमलं तर ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की करून पाठवते. ठीक आहे. तर बघा, पहिलं मी सिक्वेन्स, त्यानंतर शुगर बीड्स आणि त्यानंतरनं 3 mmचा बीड्स अशा प्रकारे मी मधली जो स्पेस आहे तो भरून घेतलेला आहे. तुम्ही पण अशा प्रकारेच करा. तुम्हाला वाटेल की आम्हाला ह्याचा व्हिडिओ बनवून नाही दाखवला, पण थोडे जरा अर्जंट होतं म्हणून मला बनवता नाही आला. ठीक आहे. पण मी ह्याचा तुम्हाला व्हिडिओ नक्की दाखवेन. जरी मी नाही तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही अंदाज त्याचा म्हणजे अंदाजे तुम्ही आता बघू शकता मी कसं-कसं केलेलं आहे. उलट तुम्ही त्याच्यातच बघून तुम्ही मला स्वतःहून बनवून जर तसं जमलं की नाही कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर बाजूच्या ज्या बुट्ट्या आहेत त्या मी या दोन्ही बाजूनं सेम मोजून घेतलेल्या आहेत. तिथे मी 3 सिक्वेन्स, 3 शुगर बीड्स आणि 4 3 mmचे बीड्स असे यूज केलेले आहेत आणि अशा प्रकारे ह्या बुट्ट्या बनवलेल्या आहेत. त्या पण सोप्या आहेत, तर त्या पण तुम्ही अशा ट्राय करू शकता. ठीक आहे. तर एकंदरीत आपलं हे वर्क म्हणजे 80% आपलं वर्क ह्या बॅक नेकचं कंप्लीट झालेलं आहे. अजून थोडंफार आपण त्याच्यामध्ये त्याला वरच्या बाजूने बुट्ट्या वेगळी अशी बुट्टी आपण बनवणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारेच करू शकता. गाठ कशी मारायची, एंड नॉट कसा द्यायचा हे तुम्हाला आम्ही शिकवलेलं आहे. तर त्या पद्धतीचा तुम्ही योग्य वापर केला तर तुमचं मणी आहे तर त्याची गाठ व्यवस्थित बसेल आणि ते वर्क निघणार नाही. ठीक आहे. तर आता हे आपण पूर्ण कंप्लीट करून घेऊयात. तर आत्तापर्यंत हे जे मी तुम्हाला दाखवलं, चेन स्टिच दाखवली, जरदोशी थ्रेडची, शुगर बीडची, त्यानंतर 3 mm बीडची, त्यानंतरनं बाकीच्या बुट्ट्या कशा करायच्या हे तुम्हाला सांगितलं. तर एकंदरीत तुम्हाला हा सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या कुठल्या ताई असतील की त्यांनी हे थोडंफार प्रॅक्टिस केलेलं आहे आणि त्यांना पण ब्लाऊज वर्क करायचं आहे. एखादा त्यांच्यासाठी आता मकर संक्रांत पण जवळ आलेली आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही सुंदर असा ब्लाऊज तयार करू शकता. ठीक आहे, ही ट्रिक वापरून. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला
सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आपण जे काही शिकवतो त्याची माहिती मिळेल. तर आज इथंच थांबूयात. धन्यवाद.